नमस्कार मित्रांनो, आज आपण ग्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खुराक धारा या प्रोडक्टविषयी मित्रांनो एक छानसा रिझल्ट ऐकून घेणार आहोत. तर खऱ्या अर्थानं या काकांना मी खुराक धारा हे प्रोडक्ट दिलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी एका व्यक्तीला घोड्यासाठी खुराक धारा दिलं, बरोबर ना? घोड्यासाठी. तर एकदा तुमचं नाव सांगा एकदा. माझं नाव विजय हरिभाऊ वामन, मुक्काम पोस्ट कोकणगाव. बरं, खुराक धारा जे तुम्हाला दिलं होतं ते तुम्ही मग कोणत्या प्रणालीला वापरलं? ते एक घोडीला दिलं, मोठी घोडी आहे. अच्छा, आणि तिला जुलाबाचा त्रास होता जास्त. बरं. त्याच्यामुळे मी खुराक धारा दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवशी तिला चांगली लीत पडायला लागली, पचनक्रिया चांगली व्हायला लागली आणि तिला थोडं नाही का पावर आल्यासारखं. बरं, ती जी घोडी होती ती किती दिवसापासून तशी होती? ती बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळ 20-21 दिवस झाले होते. तिला दुसरे वेगवेगळे औषधं दिलेली होती, बरं. पण खुराक धारापासून तिचा रिझल्ट तिला चांगला आला. आणि आता सध्या त्याचा तिला देऊन तर बरेच म्हणजे 15-1 दिवस झाले असतील. आता एकदम तिची कंडिशन व्यवस्थित. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे तिची जी चमक आहे, जी आपण काय म्हणतो कांती अंगावर, हा तर ती एकदम सुंदर झाली. अच्छा, दिसायला पण चांगली, दिसायला पण चांगली सुंदर वाटते, बरोबर झाली. ना? हा. बरं, अजून काय रिझल्ट वाटतो मग? अजून मग रिझल्ट लीत एकदम पचनक्रिया एकदम, पोटाची तकलीफ नाही खुराक धारा. अच्छा मित्रांनो, तसं खरं तर घोड्याला जास्त आजार नसतात आणि सगळ्यात मेन आजार जो आहे तो खऱ्या अर्थानं पचनक्रियाचाच असतो, बरोबर ना? पोटाचाच असतो. घोड्याला फक्त पोटदुखीच होऊ शकते. पोटदुखीच घोड्याला जास्त होते आणि त्या पोटदुखीवर ज्याला आपण पचन सिस्टम म्हणतो त्यावरती आपल्या कंपनीचं खुराक धारा जे प्रोडक्ट आहे याचा खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. मला वाटतं नक्कीच समाधानी असाल तुम्ही प्रोडक्ट वापरून. हो, एक नंबर सांगा. बरोबर ना? काका, खुराक धारा देण्याआधी ज्यावेळेस घोडीला त्रास झाला होता पचनक्रियेचा, त्यानंतर तिच्या आहारामध्ये आता तिचा आहार कसा झाला? आहार भरपूर सुधारला तिचा. म्हणजे खाती तिचं पूर्णपणे पचन होतं पचनक्रिया होऊन राहिली आणि जुलाब जे होत होते ते बंद झाले. आणि ज्या काळात ती आजारी होती त्यानंतर जे आपण वेटरनरी ट्रीटमेंट करतो तर त्याचा दररोजचा साधारणपणे घोडीवर खर्च किती झाला होता? त्यावेळेचा साधारण खर्च व्हायचा तिचा दररोजचा 500-600 रुपये तिच्या दवाखान्याचाच खर्च व्हायचा 21 दिवस. हो. आता जर खुराक धारा दिल्यानंतर जनावरांचं आजाराचं तर प्रमाण कमीच होतं. कमी झालं. आता तुम्ही जसं बोलले का तिची कांती वाढलेली, हो. हा, हो. तर ते जे जनावर जे सशक्त झालं, कांती वाढली म्हणजे तजेलदार दिसतं, हा. तर ते आजारी पडण्याची शक्यता आता वाटते का नाही तुम्हाला? वाटत. आजारी तुम्ही- पडण्याची शक्यता नाही वाटत. तुम्ही आता घोडे अश्व यातले जाणकार आहात, हा. तर जे आपले शेतकरी बांधव आहे आज हौसे का तर किंवा याच्यासाठी म्हणजे घोडा असो किंवा आपल्याकडची बैलगाडी बैल असेल. बैल असो, यांच्यासाठी तुम्ही या शेतकऱ्यांना खुराक धारा वापरण्याबाबत काय सल्ला द्याल? मी तर अति सुंदर त्यांना सांगा की तुम्ही एकदम व्यवस्थित रिझल्ट आणि ते वापरलंच पाहिजे. आणि किमतीच्या हिशोबानं बी ते परवडनेबल आहे दुसऱ्या औषधांपेक्षा. म्हणजे 21 दिवसाचा जर तुम्ही किमान 500 रुपयांनी हिशोब केला आणि खुराक धाराचा जर हिशोब केला तर आणि ती तुलनाच नाही होऊ शकत. म्हणजे मानसिक समाधान कोणाला मिळणार आहे आता? ते मानसिक समाधान त्या घोडीला तर मिळणारच, तिची तब्येत सुधारेल, मालकाला पण मिळणार आहे ना. ओके, धन्यवाद मित्रांनो. खऱ्या अर्थानं खुराक धाराचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे आणि आपण सर्वांनी खुराक धारा प्रोडक्ट वापरावे आणि प्रमोट करावे. थँक्यू, धन्यवाद. जय गुरुविजन.